पुढची बातमी पाहूया। काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात 2 महिला अधिकाऱ्यांचा खुर्चीवरून झालेला वाद तुम्ही पाहिला असेल। त्यातल्या एक महिला अधिकारी शोभा मधाळे यांच्या सततच्या मानसिक छळामुळे टपाल विभागाच्या संचालक वसुंधरा गुल्हाणे मिठे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। वसुंधरा यांचे पती गेले 6 महिने न्यायाची मागणी करतायत, मात्र अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही। नेमका हा सगळा प्रकार काय आहे पाहूया एक रिपोर्ट। वसुंधरा मिठे टपाल विभागाच्या संचालक आणि वरिष्ठ महिला अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एक अधिकारी। मृत्यू जवळ येतोय याची चाहूल तिला लागली असावी। तेव्हापासून त्यांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता की दोन्ही लेकरांच्या पुढच्या वाढदिवसाला मी नसेन। तिच्या डोळ्यात भीती होती, पण हृदयात ममतेचा सागर उसळला होता। म्हणून शेवटचा श्वासही आपल्या लेकरांच्या मिठीत घ्यायचा असा निर्धार तिने केला। 3 वर्षाच्या केदारला आणि 6 वर्षाच्या कबीरला रुग्णालयात बोलावलं। थरथरत्या हातानं लेकरांना जवळ घेतलं, त्यांच्या गालावर ओठ टेकवले। आई आणि लेकरांचं हे नातं सगळ्या दुःखांवर मात करणारं होतं। रुग्णालयात केक मागवला, मृत्यूच्या सावलीत देखील त्या उभ्या राहिल्या। लाडक्या कबीरचा वाढदिवस साजरा केला, आयुष्याच्या शेवटच्या उत्सवासारखा। आईच्या अश्रूंमध्ये लेकराचा तो वाढदिवस मिसळून गेला होता। मुलं घरी गेल्यावर तिचं मन कोसळलं। ती खूप रडली, आतून तुटली होती। अखेर पुढच्या 6 दिवसात ती निघून गेली, कायमचीच। जाण्यापूर्वी तिनं पतीचा हात घट्ट धरला होता। डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये काही शब्द उमटले। माझ्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या शोभाला कायदेशीर धडा शिकव, माझ्यासाठी नाही तर आपल्या लेकरांसाठी। ही कहाणी आहे IPOS सुपर क्लास 1 अधिकारी वसुंधरा गुल्हाणे मिठे यांची। केंद्रीय लोकसेवा आयोगाची कठीण परीक्षा पास करत त्या IPOS पदापर्यंत पोहोचल्या। नवोदय विद्यालय यवतमाळ मधून 10वी उत्तीर्ण झाल्या। MBBS करायला फी नव्हती म्हणून पोद्दार कॉलेजमधून BAMS केलं। UPSC ची तयारी केली। 2012 मध्ये MPSC पास करत महाराष्ट्र विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त बनल्या। 2013 मध्ये UPSC पास करून IPOS झाल्या। त्याच वर्षी उपजिल्हाधिकारी पदही मिळवलं। 1 जानेवारी 2024 रोजी वसुंधरा यांनी नागपूर टपाल विभागाच्या संचालक म्हणून पदभार स्वीकारला। त्यावेळी शोभा मधाळे नागपूरच्या पोस्ट मास्टर जनरल होत्या। माझी मिसेस डॉक्टर वसुंधरा अजय गुल्हाणे, जे की तिचं माहेरचं नाव आहे। ठीक आहे, आमचं लग्न 2017 मध्ये झालं। आम्हाला 2 बाळ, एक कबीर आणि केदार। ठीक आहे, ज्या तिचं 1/1/2024 पासून तिचं प्रमोशन म्हणून ती DPS म्हणून नागपूरला आली। पहिले SSP म्हणून होती, नंतर DPS म्हणून आम्ही इथे वापस आलो अमरावतीवर। फ्रॉम दी डेट ऑफ फर्स्ट डेट म्हणजे 1/1/2024 ला जॉईनिंगच्या डेट पासून तिला क्वार्टर अलॉटमेंट पासून तर कार अलॉटमेंट पर्यंत, जर एका सुपर क्लास 1 ऑफिसरला 6 महिने कार अलॉटमेंट साठी लागत असेल, क्वार्टर अलॉटमेंट साठी अप्लाय केल्यावर 15 ते 20 दिवस लागेल, तर विचार करा काय पद्धतीचा तिच्यावर अत्याचार होत असेल। पुष्पक यांनी दिवंगत वसुंधरा यांनी केलेल्या आरोपांबाबतचे सर्व पुरावे पोस्ट विभाग आणि पोलिसांना दिले आहेत। नागपूरच्या तत्कालीन पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळ या कामावर असताना त्यांच्या असिस्टंट असणाऱ्या वसुंधरा गुल्हाणे यांना नेहमी चारित्र्यावर शंका होईल असं वक्तव्य करत असे। यासोबतच नोकरी जाण्याची भीती ही वसुंधरा गुल्हाणे यांना होती। यासोबतच नेहमी वारंवार अपमान करणे, टोचून बोलणे असं सुद्धा वक्तव्य हे शोभा मधाळ यांच्याकडून होत असल्याचं वसुंधरा गुल्हाणे यांनी त्यांच्या लॅपटॉपमध्ये लिहून ठेवलं आहे। या सततच्या तणावामुळे त्यांना ऑटो इम्यून डिसऑर्डर हा रोग झाला आणि 7 मे 2025 रोजी त्यांना नागपूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मे महिन्यात घडलेली ही घटना आता पुन्हा चर्चेत आली आहे। त्याला कारण ठरलं गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात 2 महिला अधिकाऱ्यांमध्ये झालेली धक्काबुक्की। गेल्या आठवड्यात गडकरींच्या उपस्थितीतील कार्यक्रमात 2 उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांमधील गैरवर्तनाचा व्हिडिओ आता समोर आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन भाषणावेळी शोभा मधाळे आणि नवी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी यांच्यातील खुर्ची आणि पदाचा वाद कॅमेऱ्यात कैद झाला। तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विभागातील अंतर्गत कलह पुन्हा उघड झाला। मृत्यूपूर्वी वसुंधरा यांनी आपल्या छळाची संपूर्ण कहाणी आणि सर्व पुरावे लॅपटॉपमध्ये नोंदवून चौकशी अधिकाऱ्यांना सुपूर्द केले होते। तरीही आजतागायत शोभा मधाळे यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही
असं पुष्पक मिठे यांनी सांगितलंय. आणलं घरी आणलं, तिने मला जसं सांगितलं होतं की लॅपटॉपमध्ये आहे, मला कंप्लेंट करणार आहे, मला जास्त अजून त्रास दिला तर मी कंप्लेंटच करणार आहे. तर तिने तो लॅपटॉप मी घेतला, सिक्युरिटी गार्ड सोबत वर्धीला आलो आणि तिने सांगितलं सर मी पूर्ण रात्रभर लॅपटॉप चेक केला, थोडं टेक्निकल समजतं तर विदाऊट पासवर्ड लॅपटॉप होता. तर मला ते लेटर सापडलं. त्या लेटरचा मी सकाळी 17 तारखेला रात्र बसल्यावर 17 तारखेला त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ मी पोस्ट रात्री केला, कारण की मला हे पहिले सबमिट कर तसाच. आणि कसा टेक्निकल माहिती आहे, वर्डमध्ये तुम्हालाही माहिती आहे, वर्डमध्ये थोडंसं एडिट केलं तर डेट चेंज होऊन जाते. तर मी एडिट काहीच नाही केलं, तशाचा तसा घेतला, कॉपी पेस्ट केला, त्याचाही व्हिडिओ केला. वसुंधरा गुल्हाने मिठे या अत्यंत शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जायच्या. शोभा मधाळे मात्र वादग्रस्त अधिकारी असून त्यांची बदली कर्नाटकातल्या धारवाडमध्ये झाली असतानाही न्यायालयातून आदेश घेऊन त्या तिथे रुजू झाल्या नाहीत. सध्या त्यांच्या निवृत्तीला 2 महिने उरलेत. वसुंधरा गुल्हाने मिठे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा तज्ञ निलेश कराळे यांनी देखील केली आहे. तर ती एक तर इमानदार स्त्री होती, ठीक आहे, जिचा मृत्यू झाला आणि तिच्यावर इतक्या म्हणजे चुकीच्या पद्धतीनं अत्याचार करण्यात आले, ठीक आहे. ती जिथं राहत होती, ठीक आहे, तिथं तिचं व्यवस्था बरोबर नाही ठेवणं किंवा ठीक आहे तिच्या मनाच्या नुसार ज्या बदल्या होत होत्या त्या हिनं कॅन्सल केल्या. त्याच्यामुळे इतका दबाव आणला. ती पैसे खाऊ आहे ऑलरेडी, तिच्यावर कमिटी बसली, तिनं तिची ठीक आहे म्हणजे तिला निलंबित करण्यात आलं होतं, तिनं स्टे आणला हायकोर्टातून, ठीक आहे. आणि तुम्ही पाहिलं त्या दिवशी कशा पद्धतीने ते ठीक आहे तिच्या जागी नियुक्त केलेल्या एका त्याच दर्जाच्या स्त्री अधिकाऱ्यासोबत कशी वागली. सरकारी व्यवस्थेतील छळामुळे एक महिला अधिकाऱ्याचा बळी गेला. ही घटना केवळ टपाल विभागापुरती मर्यादित नाही, तर महिला अधिकाऱ्यांचा सन्मान आणि सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. वसुंधरा यांच्या मृत्यूनंतरच्या 6 महिन्यात त्यांचे पती पुष्पक मिठे यांनी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संबंधित विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला. कारवाईचं आश्वासन मिळूनही प्रत्यक्ष मात्र कारवाई झालीच नाही. 2 GB डाटा मी महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना पाठवला. सगळ्या मंत्र्यांना मी तुम्हाला ईमेलमध्ये दाखवू शकतो. आज सगळ्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मिनिस्टर सगळ्यांना पाठवला, पण कोणाचा रिप्लाय नाही आला. मी दर महिन्याला रिप्लाय करतो, काय झालं काय. लिटरली लास्ट डेला मी युनायटेड नेशन ऑफ जे आहे आपलं वर्ल्डचं त्यांना पाठवला आणि मग गडकरी साहेबांना दिलं. तर गडकरी साहेबांना मला ज्या दिवशी आणि जीवनात कोइन्सिडन्स होता, ज्या दिवशी गडकरी साहेबांचं लेटर मला आलं की याच्या अगेन्स्ट ऍक्शन घ्या किंवा डेथ बेनिफिट दे काही द्या, त्याच दिवशी मला राष्ट्रपतींचं पण आलं. राष्ट्रपतींचं पण लेटर आहे की ऍक्सेप्टेड म्हणून, आणि त्याच दिवशी मला मुख्यमंत्र्यांचा आला. हा कोइन्सिडन्स आहे की काय मला माहित नाही. 26 की 28 जुलै त्याची ती डेट आहे, ते ऑनलाईन सगळं माहित पडतं. पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांच्यावर गडकरींच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमातील गैरवर्तनाबद्दलही अद्याप कारवाई झालेली नाही. शोभा मधाळे यांच्याशी संपर्क करण्याचाही आम्ही प्रयत्न केला, पण माध्यमांशी बोलण्यासाठी त्या तयार नाहीत. राज्याचे पोस्ट मास्टर जनरल यांच्या आदेशानं दिवंगत वसुंधरा गुल्हाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नाशिकच्या पोस्ट कार्यालयाच्या एका कॉन्फरन्स रूमला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. नागपूर विभागात एकाही कॉन्फरन्स रूमला किंवा कुठल्याही अशा प्रकारच्या कोणत्या इमारतीला त्यांचं नाव देण्यास विरोध झाला होता. त्यामुळे मृत्यूनंतर सुद्धा शोभा मधाळ यांचा विरोध जो आहे तो वसुंधरा गुल्हाने यांच्या नावाला होता, अशी ही माहिती पुढे येत आहे. त्यामुळे वसुंधरा गुल्हाने यांच्यावर मृत्यूनंतर सुद्धा अन्याय झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.